ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर मित्र माणिक पाटील चुयेकर हे रविवारी 21 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून करवीर तालुक्यातील चुहे येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. ऊस उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मिळणारा FRP अपुरा असून साखरेचा किमान विक्री दर, इथेनॉल, मॉलिसिस, स्पिरिट आदी उपपदार्थाचे दर तसेच कोजनरेशनमधून निर्मित वीज दरही समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी साखर उद्योग आर्थिक संकटात सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर FRP 3,650 रुपयावरून 4,500 रुपये प्रति टन करणे, साखरेच्या MSP मध्ये प्रति किलो 20 रुपयाची वाढ करणे, BPL कुटुंबांना त्यासाठी अनुदान देणे, साखर निर्यात बंदी कायमची हटवणे, साखर निर्यातीस अनुदान, इथेनॉल व इतर उपपदार्थाच्या दरात वाढ, कोजनरेशन विजेचा पूर्वीचा दर लागू करणे, इंधनातील इथेनॉल मिश्रण 100% करणे तसेच या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने विशेष बैठक बोलवावी अशा प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत. या मागण्यामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना, साखर कारखानदाराचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्या पाठिंब्याने हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे माणिक पाटील चुयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. चुये या माझ्या गावी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मी साखर कारखानदारी आणि शेतकरी या संदर्भात अन्नत्याग आंदोलन करत आहे. ते अन्नत्याग आंदोलन बेमुदत स्वरूपाचं असणार आहे. त्याचा उद्देश एकच आहे की सध्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर मिळणारी FRP ही फारच कमी आहे. ती आता 3600 रुपये आहे. ती आम्हाला 3650 रुपये ती आम्हाला 4500 मिळावी आणि ही मिळण्यासाठी जे साखर कारखानदार आहेत त्यांनाही इतकी रक्कम, वाढीव रक्कम देण्यासाठी त्यांची जी साखरेची MSP आहे किंवा इतर जे पदार्थ आहेत त्यांना त्यांचे भाव वाढवून मिळावेत ही आमची अपेक्षा आहे. यासाठी शासनाचं लक्ष वेधावं, काही आमच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे शासनानं लक्ष वेधावं आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात. यासाठी मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.